भाजप उमेदवार अरुण लखानी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केला. बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पाकिस्तानमधून आलो नाही असं उत्तर अरुण लखानी यांनी दिलंय. सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांचेही अर्ज दाखल केला. दोघांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय सस्पेन्स वाढलाय. पक्षाकडून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला. पनवेलमध्ये नाले सफाई अधिक नियोजनबद्ध व्हावी यासाठी महापालिकेनं नाल्याची ए, बी आणि सी अशी वर्गवारी केली आहे. पनवेलमध्ये 80% नाले सफाई पूर्ण झाली आहे, तर विभागनिहाय कामांवर भर देण्यात आला आहे. मुंबईत पावसाळ्यात रेल्वे रुळांवर झाडं पडून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी मध्य रेल्वे आणि महापालिकेनं कंबर कसली आहे. साप्ताहिक मेगा ब्लॉक दरम्यान पालिकेच्या फांद्या उद्यान विभागानं रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षाची छाटणी केली आहे. आजपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित 7 मोठे बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या मासिक बजेटवर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे. बँकिंग, यूपीआयसह 7 मोठे बदल होत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून बदल झालेत. व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महाग झाला, त्यामुळे हॉटेलिंग महागणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यावर आता मंत्रालयीन विभागातील कार्यकारी सचिव नेमण्यात येणार आहे. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा नवीन विकास आराखड्यानुसार कायापालट होणार आहे. डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा मंजूर करण्यात आली. मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारमधील सर्वांनी एकमतानं जागा देण्याचा निर्णय घेतल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिराभूमीची अनेक वर्षाची लढाई अखेर यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त केली आहे. विमान कपातीचा मुंबई विमानतळाला फटका बसलाय. मुंबई ते जयपूर, गोवा, बंगळुरू आणि हैदराबाद मार्गावर परिणाम झाला. वाढत्या विमान इंधन दरामुळे इंडिगो, एअर इंडियासह एअर इंडिया एक्सप्रेसनं देशांतर्गत विमान वाहतुकीत कपात केली. जनगणना कार्यनिर्देशालय यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये जनगणनाविषयी कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 14 जूनपर्यंत जनगणनेचं काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचनाही देण्यात आल्या. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 3500 प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनगणना केली जाते. 11वी प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत यासाठी शिक्षण विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांकडून हमीपत्र देऊन 11वीचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. मात्र गुणपत्रक आणि दाखला उपलब्ध झाल्यानंतर ते सादर करणं बंधनकारक असणार आहे. मुंबईतील छेडानगर ते आनंदनगर या पट्ट्यात सुरू असलेल्या विस्तारित उन्नत मार्ग प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली. या प्रकल्पामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. याचा वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. मुंबईच्या गिरगावात वीज पुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक त्रस्त झालेत. केबलवर क्षमतेपेक्षा जास्त लोड आल्यानं बिघाड झाला असून गिरगावात अनेक ठिकाणी काल रात्रीपासून वीज नाहीये. बेस्ट कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, तर पुढील 2 ते 3 तासात वीज पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्याचा अंदाज आहे.